नमस्कार. स्वागत आहे तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. राम मंदिर प्रकरणात म्हणजे चंदा चोरी प्रकरणात शेवटी 2 ट्रस्टीचा राजीनामा झाला आणि 2 ट्रस्टीचा राजीनामा झाल्यानंतर कुठेतरी एक भाजपा हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, की आता ज्या लोकांनी म्हणजे जे ट्रस्टी आहेत ते अनिल मिश्रा आहेत आणि महासचिव ट्रस्टचे जे सर्व करता धरता होते चंपत राय यांचा राजीनामा झाला. 8 लोकांवर म्हणजे एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर 8 लोक आतापर्यंत अरेस्ट झालेले आहेत. परंतु एफ-आय-आरमध्ये चंपत राय, डॉक्टर अनिल मिश्रा यांचे नावं नाहीत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रामशंकर यादव उर्फ टिन्नू जो ड्रायव्हर होता चंपत रायचा, याच्यासोबत 8 आरोपींना अटक केली. त्यांचं मेडिकल करण्यात आलं आणि 14 दिवसाच्या त्याला जेलमध्ये पाठवलं. अब आरोपी जेवढे पकडले गेले त्यांच्याकडनं ₹79,85,493 त्यांच्याकडनं जप्त केले, म्हणजे त्यांच्या घरी सापडले. टोटल एकूण या मंदिरात 14 ट्रस्टी होते पहा. त्यात महंत नृत्य गोपालदास अध्यक्ष होते. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं त्यांना अध्यक्ष करा. गोविंद देव गिरी कोषाध्यक्ष होते. हे महाराष्ट्रात फार भाजप करतात फिरतात. आता त्यांच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. चंपत राय हे संघाचे होते, ते महामंत्री होते. के परसारण हे व्यवस्थापक ट्रस्टी सदस्य होते. नृपेंद्र मिश्र पदेन सदस्य होते, अध्यक्ष निर्माण समिती. उस निर्माण समिती त्या होते. त्या निर्माण समितीमध्ये सुद्धा भरपूर 40% कमिशननी निर्माण झालेलं आहे तिथे. म्हणजे लोखंडापासून तर सिमेंटपर्यंत, रेतीपर्यंत, विटापर्यंत सगळ्या 40% कमिशन तो देणाराच सांगत होता लोकांसमोर, कॅमेऱ्यासमोर. प्रशांत लोखंडे केंद्र सरकारच्या होता, तो चुपचाप बसून होता. ते सगळे डोळे लावून बसले होते. संजय प्रसाद राज्य सरकारच्याकडनं होता, तोही डोळे लावून बसला होता, की माल खात होता देवाला माहीत. शशांक त्रिपाठी जिल्हाधिकारी अयोध्या, तो पण नुसतं लोकांची सेवा, लोकांना फक्त पासच देत होता असं वाटतं. स्वामी वासुदेवानंद सरस्वती हे फक्त नावासाठी होते. स्वामी विश्वप्रसन्न तीर्थ हे पण नावासाठी होते. पद्मानंद गिरी नावासाठी होते. अनिल मिश्रा त्यांचा राजीनामा झाला. कृष्णमोहन सदस्य, महंत जितेंद्र दास हे सदस्य. 7 जूनला हा डोळ्यासमोर आला, म्हणजे हा पहिल्यांदा पकडण्यात आला की इथे चोरी होत आहे. 7 जून नंतर सगळ्या सोशल मीडियावर लोकांचे इंटरव्ह्यू चालले होते. हे कसे कसे पैसे मारले गेले तिथे आणि कसा चोरी होत आहे, डकेती होत होती, डाकाच टाकत होते सगळे. मग 13 जूनला राज्य सरकारने एसआयटी बनली है ना. ऍडिशनल चीफ सेक्रेटरी गृह मंत्रालय संजय प्रसाद यांनी प्रारंभिक रिपोर्ट दिली है ना, आणि 8 लोकांना त्यांनी अरेस्ट केलं. त्यात टिन्नू आहे, लवकुश मिश्रा आहे, अनुकल्प मिश्रा आहे, मनीष यादव आहे, अविनाश शुक्ला आहे, करुणेश पांडे आहे, सुभाषचंद्र श्रीवास्तव आहे, रमाशंकर मिश्रा आहे. अनुकल्प जो आहे तो लवकुशचा जावई आहे. हे दोनों अनिल मिश्राचेच नातेवाईक आहेत. मनीष टिन्नू यादवचा पुतण्या आहे. म्हणजे हे जे आहेत ना लोक, हे सगळे नाते, ज्याला आपण परिवारवाद म्हणतो ना, यांना फक्त काँग्रेसमध्ये दिसतो, गांधी परिवारामध्ये. पण बीजेपीमध्ये पदोपदी परिवारवाद आहे. त्या ट्रस्टमध्ये सुद्धा कसे कसे लोक तिथे नोकरीला लावले गेले. आता रमाशंकर यादव जो टिन्नू आहे, त्याचं काम होतं दानपत्राचं देखरेख करणं आहे ना. खूप त्यांनी करोडो रुपये तिथनं घेतले आणि खूप म्हणजे जवळजवळ जमिनी विकत घेतल्या. दुसरा आहे अनुकल्प मिश्रा, तो त्या रुपयाच्या मोजणीमध्ये त्याच्याकडे ते काम होतं. त्यांनी पण म्हणजे बाथरूम मध्ये पैसे तिथनं लपवायचा, म्हणजे देवाचं दान बाथरूम मध्ये पहा, हे यांची आस्था. लवकुश मिश्रा तो पुन्हा काउंटिंग स्टाफ मध्ये होता आणि त्यांनी पण करोड रुपयाच्या तिथे संपत्ती अर्जित केली. 12 लाख रुपये त्याच्या घरातनं मिळाले.
सुभाषचंद्र श्रीवास्तव कॅश अकाउंटंट आणि त्या स्टाफ जेवढा होता त्याचा तो हेड होता आणि तोही त्या चोरीमध्ये सामील होता. करुणेश पांडे हा तो पैसा जो आहे तो त्या कक्षापर्यंत घेऊन येणे आणि तिथे ते मोजमाप करणे त्याचं काम होतं. अयोध्येच्या शेजारी जितके पण गाव आहेत तिथे पण त्यांनी जमिनी विकत घेतल्या. मनीष यादव हा त्या मोजमाप टीम मध्ये होता. त्याच्या घरातनं 36 लाख रुपये मिळाले. अविनाश शुक्ला तो दानपेट्यातनं पैसे त्या मोजमापाच्या रूम मध्ये घेऊन यायचे आणि तिथं त्या मोजमापात हे करायचं. त्यांनी पण खूप संपत्ती म्हणजे खूप जमिनी विकत घेतल्या अयोध्याजवळ. रमाशंकर मिश्राचं पण तेच काम होतं आणि त्यांनी पण लाखो रुपये त्यात घेतले. कित्येक लोकांचे पैसे कुठे आहेत, कोणाजवळ आहेत, कोणालाच माहित नाही. जे हिरे दागिने हिऱ्यांचे सोन्याचे त्याचा काहीच हात नाही. आता राजीव शुक्लाने आरोप लावला, काँग्रेसचे जे राज्यसभाचे सदस्य आहेत, की रामाचा मोठा करोडो रुपयाचा हिरोचा हारच गायब आहे. शिवसेना म्हणते आम्ही चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्या कुठे आहेत त्या सांगा. लोकांनी ज्यांनी 13 लाख रुपये 15 लाख रुपये दिले त्यांना 10 लाख रुपयाची रिसीट देण्यात आली. काही जणांना फक्त सांगितलं रिसीट तुमच्या घरी येईल, अजून आली नाही. करोडो करोडो हजार 1,500 करोड रुपयाचा खेळ आहे हा टोटल. आणि तसं पाहिलं तर हा 5,000 करोड पर्यंत होतो, कारण त्या जमिनी विकत घेतल्या. त्या जमिनी अर्ध्या अर्ध्या तासांनी 1 तासांनी 5 करोडची जमीन 70 करोड असा इतका एका तासाच्या भाववाढीमध्ये म्हणजे जी जमीनची रजिस्ट्री 5 करोड मध्ये झाली त्यानंतर ती मग 60 करोड मध्ये झाली. असे काही उदाहरण म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. संजय सिंगने ते प्रकरण आजच्या 1-1.5 वर्षापूर्वी जेव्हा जमिनी विकत घेतल्या तेव्हाच बाहेर काढलं होतं. पण त्यावेळेला नागपूरमधल्या संघ हेडक्वार्टरनी चंपत रायला क्लीन चिट दिली, नाही नाही ते फार इमानदार आहेत ते असं करू शकत नाही. तेव्हाच त्याला जर लाथ मारून बाहेर काढलं असतं तर आज ही चोरी झाली नसती. परंतु भाजपाच्या पार्टीमध्ये भाजपा पार्टीमध्ये एक मंदिर प्रकोष्ठ आहे. राजकीय दलामध्ये मंदिर प्रकोष्ठचं काय काम? सिस्टमॅटिकली देशातल्या सगळ्या मंदिरांवर कब्जा ठेवायचा आणि तिथला चंदा ढापायचा. हेच काम आता मुख्य रूपाने भाजपाकडे राहिलं. कारण तो पैशाची कमी नाही, पण अजून जर एखादा पैशाचा जर स्रोत दिसला असेल तर तो घ्यायचा. ही अक्षरशः गटारामधनं पैसे उचलणारी लोक आहेत आणि कोणालाही निर्लज्ज आहेत. ही प्रत्येक ठिकाणी राम मंदिराचा आम्ही जो राम को लाए थे उसी को लाएंगे असं म्हणणारी ही लोक आज पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाही या राम मंदिराच्या चोरीवर. बिलकुल असं दाखवतात त्यांना माहितच नाही काही. बिलकुल माहित नाही अशा गोष्टी करतात. आणि काही जे अंधभक्त आहेत ते म्हणतात अरे बाबा रामाचा पैसा चोरला, राम त्यांना सजा देईल, तुम्ही कशाला काळजी करता? मग रामाचा पैसा चोरला म्हणून रामच त्यांना सजा देईल, शिक्षा देईल असं जर तुम्हाला वाटत असेल, मग राम सक्षम होते ना. त्या रामाचं मंदिर बांधण्यासाठी मोदी कशाला हवा? रामाला ज्या दिवशी मंदिर बनवायचं होतं त्यांनी बनवलं असतं. मग त्यावेळेला तुम्ही का मधात राजकारण केलं की नाही रामाचं मंदिर पाहिजेच तिथे? रामाचं मंदिर तुम्ही बनवता, रामाच्या तिथे राम काय केलेलं आहे? जो राम को लाएंगे उसी को हम ले आए. रामाला तुम्ही आणलंच चंदा चोरीसाठी, डाका टाकण्यासाठी. हा डाका त्या राम मंदिराच्या चंद्यावर नव्हे, या देशातल्या सगळ्या भक्तांच्या भक्तीवर डाका आहे. लोकांची आस्था होती तिथे. चोर, भ्रष्टाचारी आणि व्याभिचाऱ्यांचा अड्डा झाला होता का अयोध्या हे विचारायला पाहिजे. आसाराम बापू ज्यांनी मुलींची इज्जत लुटल्यामुळे त्याला सुप्रीम कोर्टाने सजा दिली, तो पॅरोलवर येतो आणि व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये मंदिराकडे जातो. माझा राम कुठे असेल त्या मंदिरात जिथे स्त्रियांची इज्जत लुटणारे लोक व्हीआयपी ट्रीटमेंटने आत जातात, जिथे त्याचा चंदा चोरला जातो, त्याचा हार काढून घेतला जातो, तो राम कधीच तिथनं चालला गेला. रावण सुद्धा या अयोध्येत राहायला तयार नसेल. ही स्थिती केलेली आहे भाजपाच्या या लोकांनी आणि हा ट्रस्ट प्रधानमंत्रींनी केला होता. त्यामुळं याचे जर धागेदोरे नीट पाहिले, तपासले तर नागपूरपर्यंत धागेदोरे मिळतील असं वाटतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.